मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जवळपास 20 मिनिटं मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये या दोघांची ही बैठक झाली आहे। शिवसेना 5 जागांसाठी आग्रही आहे। मंत्रिमंडळाची बैठक आज होती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची ही दुसरी बैठक पार पडली। या बैठकीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, खरं तर शिंदेंच्या शिवसेनेला अधिक जागांची मागणी खरं तर करताना दिसत होते, मात्र 5 जागांचा जो तिढा आहे त्यावरून रस्सीखेच अद्यापही कायम असलेली दिसतेय। बैठकीमध्ये हा तिढा सोडवण्यात काही यश येऊ शकलेलं आहे का? आपण पाहतोय की मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळपास 20 मिनिटं जी आहे ती बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण पाहतोय की अनेक जागा आहे की त्यावरती भाजप सुद्धा आग्रही आहे आणि दुसरीकडे शिवसेना सुद्धा आग्रही आहे, राष्ट्रवादी सुद्धा काही जागांवरती आग्रही आहे। त्यामुळे हा तिढा सुटताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। विशेषतः आपण जर पाहिलं तर शिवसेना ज्या जागांवरती आग्रही आहे त्या जागा जर आपण पाहिलं तर ठाणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, परभणी, हिंगोली, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवरती जे आहे ते शिवसेना आग्रही आहे। मात्र या जागांवरती काही ठिकाणी भाजपची सुद्धा ताकद आहे, त्यामुळे भाजप सुद्धा यातील अनेक जागा ज्या आहेत ते मागत आहे। त्यामधली छत्रपती संभाजीनगर, जालना जे आहे त्यावरती भाजपचा सुद्धा जो आहे तो हक्क सांगितला जातोय। दुसरीकडे आपण पाहतोय की शिवसेने ज्या जागा मागते त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे, त्या जागेवरती राष्ट्रवादीने सुद्धा एक प्रकारे दावा केल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की गुंतागुंतीचं सगळं हे समीकरण होताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने 20 मिनिटं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही म्हणताय तशी ही बैठक तर पार पडलेली आहे, तुम्ही असे सोबत राहा, कारण या बैठकीच्या नंतर ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे तुमच्या सगळ्यांसमोर पत्रकारांच्या समोर आले तेव्हा त्यांना पहिलाच प्रश्न जेव्हा विधान परिषदेच्या बैठकीच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी विचारला तेव्हा एकनाथ शिंदे पत्रकारांवरती प्रचंड संतापलेले होते आणि त्यांनी पत्रकारांनाच उलट सवाल केलेला होता। त्यामुळे त्यांची देहबोली जी काही होती या सगळ्यामुळे देखील चर्चेंना उधाण आलेलं आहे। काय घडलंय नेमकं या संदर्भातला त्यांचा जो बाईट होता, त्यांची जी प्रतिक्रिया होती सुरुवातीची, ती प्रतिक्रिया आपण बघूयात। आज बैठका विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय? तर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आपण विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय? तर हे सगळं जेव्हा घडलं त्यावेळेला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत देखील त्या ठिकाणी होते। राजू, तुमच्यासोबत सूरज आहेत, त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेऊयात की नेमकं काय घडलं त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदे इतके का बरं चिडले? अगदी सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, खरं तर एकनाथ शिंदेंना विधान परिषदेचा प्रश्न विचारल्यानंतर प्रचंड भडकलेले पाहायला मिळाले, काय नेमकं घडलं त्या ठिकाणी? राजू, नक्कीच आपण पाहतोय की विधान परिषदेच्या जागांसंदर्भातला तिढ्या या संदर्भातली चर्चा ही मागील 1 महिन्यांपासून महायुतीत सुरू आहे। ज्यासाठी शिवसेना आग्रही आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे संख्याबळ आहे हे तुलनेने जास्त आहे आणि तरी सुद्धा त्या जागा या दिल्या जात नाहीयेत। वारंवार बैठकांचं सत्र होतंय, मात्र त्यातनं तोडगा निघत नाहीयेत। एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला जाऊन आले, भाजपच्या राज्यातील जे नेते आहेत त्यांच्याशी समन्वय ठेवला, मात्र तरी सुद्धा यातनं तोडगा निघाला नाही। आज देखील मुख्यमंत्र्यांसोबत 20 मिनिटं बैठक झाली, तरी सुद्धा यामध्ये तोडगा निघत नाहीये। त्यामुळे भाजप कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करत आहे आणि एकनाथ शिंदे त्या दबाव तंत्राच्या पुढे झुकत नाहीयेत। ते आपल्या जागांवरती ठाम आहेत। ज्या 6 जागा त्यांना अपेक्षित आहेत त्या जागांसाठी एकनाथ शिंदे देखील ऐकण्यास तयार नसल्यामुळेच कुठेतरी हा राग अनावर होतोय का आणि यातनं या दिल्ली दौरी जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आज देखील महत्त्वाची बैठक होणार आहेत, एक तर रायगड नाहीतर संभाजीनगर या 2 पैकी 1 जागा तरी आम्हाला अपेक्षित आहे अशी मागणी शिवसेनेकडनं जोर धरू लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या जागांसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र आपल्यासोबत
अंबादास दानवे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या सगळ्याविषयी. दानवेजी, खरं तर काल तुम्ही म्हणालेलाच होतात की विधान परिषदेची ही जी काही जागांची रस्सीखेच असणार आहे याच्यामध्ये भाजप हा शिवसेनेची कोंडी करू शकतो. आज तसंच काहीसं होताना दिसतंय. आज एकनाथ शिंदेंची चिडचिड झाली आहे. दानवेजी, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? विधान परिषदेच्या ज्या जागा आहेत त्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. मात्र अंबादास दानवे यांचा फोन काही तांत्रिक कारणांमुळे जोडला जात नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. अंबादास दानवे पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दानवेजी, तुम्ही कालच या विधान परिषदेच्या जागांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की या निवडणुकीवरून भाजप हा शिवसेनेची कोंडी करू शकतो आणि तसंच होताना दिसतंय. नाही, बिलकुल तसंच होणार. कारण सूत्र भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं सांगतं तसं तर आता आम्ही याच्यानंतर अलायन्स मध्ये सगळं राहिलेलो आहे. जनरली जी जागा ज्याची निवडून आलेली असते ती भले कमी जागा असेल जास्त असेल ती त्याचीच. हे जनरली एक नॅचरल सूत्र सतत राहिलेलं असतं सगळ्याच पक्षामध्ये. आणि तसं नसताना भारतीय जनता पार्टी तुमच्या जास्त आमच्या कमी, आमच्या जास्त तुमच्या कमी या सूत्रावर जर इलेक्शन लढलं तर शेवटी मोठा मासा लहान मासा गिळणारच. भारतीय जनता पार्टीने असे मासे गिळलेले आहे. म्हणजे शेजारच्या गोमंतक पक्षापासून गोव्याच्या की नितीश कुमार असेल, कोणता पक्ष त्यांनी ठेवला, प्रत्येक पक्षाबरोबर मैत्री करायची, आधी घुसायचं आणि नंतर हळूहळू त्यांना खाऊन टाकायचं. तर तसं मला असं वाटतं हे याच्यात सुद्धा होणार 100%. अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली होती. मात्र ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे बैठकीतून बाहेर आले, त्यांना पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारले, तेव्हा मात्र ते काहीसे संतापले किंवा त्यांची चिडचिड देखील झाली होती. नाही, याला चिडून काही होणार नाही. याला तर तुम्हाला बॅलन्सली फेस करावं लागणार आहे. ज्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं जाते त्याच पद्धतीनं त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्याच्यात मग धमक ठेवावं लागेल. ती जर धमक ठेवली तरच भारतीय जनता पार्टी बदलेल, नाही तर भारतीय जनता पार्टी तर खाऊन टाकणार या सगळ्या गोष्टी. मात्र उद्या पण या सगळ्यांची बैठक होणार आहे. दिल्लीच्या दरबारी आता विधान परिषदेच्या जागांचा तिढा घेऊन जाणार आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. आणि दुसरीकडे शिवसेनेचे जर नेते किंवा त्यांचा एकंदरीत सूर बघितला तर कायमच एक वेगळी रस्सीखेच किंवा भाजपच्या नेत्यांचं आणि शिवसेनेच्या नेत्यांचं हे काहीसं वेगळं म्हणणं असतं, असं देखील दिसून येताना आपण बघतोय. मी सांगितलं ना, भारतीय जनता पार्टी तुझं ते माझं आणि माझं ते माझंच अशाच पद्धतीनं जाणार भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी बॅलन्सली तुम्ही 2 आम्ही 3 तुम्ही 2 असं कधीच करणार नाही. भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीनं हे जे पक्ष आहे दोन्ही यांना तर गिळणारच आहे. गिळण्यासाठीच बसलेली भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीला आता हेच करायचं. अजितदादाची पार्टी आणि हे शिंदे साहेबांची पार्टी. बरं दानवेजी, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे बोललात, प्रतिक्रिया दिलीत यासाठी. तर आमचे प्रतिनिधी सूरज सावंत देखील आपल्याला याविषयीची माहिती देत होते, अपडेट्स देत होते. सूरज आणि राजू, तुमच्या दोघांचेही आभार.